त्या ठिकाणी अर्जुनाला काम सांगितलं, भीमदादालाही काम सांगितलं, नकुल सहदेवाला काम सांगितलं. पाचही जणांनी सर्व काम वाटून घेतले. तो अर्जुनाला त्या ठिकाणी असणारं पात्र वाढण्याचं व भोजनाचा मंडप सज्ज करण्यास सांगितलं, चटाई वगैरे टाकून. नकुल सहदेवाला ताट वगैरे टाकण्याचं सर्व काम दिले, रांगोळी काढायचं. सर्वांनी काम वाटून घेतले. आणि भीमदादाला त्या ठिकाणी सुद्धा एकच काम सांगितलं धर्मदादाने, की असणार हे भीमा, तू असणार सकाळी लवकर उठायचं आणि द्वारकेहून भगवान परमात्म्याला जेवणाकरता बोलून आणायचं, घेऊन यायचं. एवढं भीमदादाकडे काम. कारण त्या भीमाच गडी असा आडमुठ होता महाराज, त्याला असणार दादा म्हणायचं. दादा दादा कुणाला म्हटलं जातं? ज्याला ताकद जास्त आणि अक्कल कमी त्याला दादा म्हटलं जातं. विठाला विठाला सकाळी सगळे आपापले सर्वजण उठले. धर्मदादा सुद्धा सकाळी उठले आणि धर्मराजे उठल्याबरोबर सगळ्यांना उठवलं. भीमदादाला सुद्धा जाऊन उठवलं आणि सांगितलं, भीमा तू अरे सगळ्यापेक्षा लवकर उठायला पाहिजे होता, अजून झोपल्यालाच का? उठ लवकर, तू असणार त्या ठिकाणी देवाला आणायला जायचं, उठ उठ. त्यावेळेस धर्मदादा म्हणतो की मी आताच उठणार नाही दादा, आपापले तुम्ही काम करा, देवाला काम आणायचं माझ्याकडे ना, देवाला मी घेऊन येतो, तुम्ही जा तुमचे काम करा. म्हणून असणार धर्मराजा असणार गंगेवरती स्नानाकरता गेले. स्नान सध्या सर्वजण आटोपून आले, आपापल्या कामामध्ये सर्वजण व्यस्त आहेत. धर्मराज तरी झोपलेलेच होते. दिवस उगून वरती आला तरी धर्मराजा झोपलेलेच. हो, मग असणार त्या ठिकाणी भीमदादा त्या ठिकाणी असणार झोपलेलेच होते. आणि भीमदादा झोपलेले असताना पाहून धर्मदादाने आवाज दिला, अरे धर्मा, भीमा कुठपर्यंत झोपतो? अरे सूर्य उगून वरती आला, तुला द्वारकेला जायचंय, देवाला घेऊन यायचंय. तरी भीमदादा म्हणतो, हो घेऊन येतो, मी माझं काम करतो, तुम्ही तुमचे काम करा. मग सकाळी सूर्य उगून चांगला 7, 7:30, 8च्या वेळ झाली. मग असणार त्या ठिकाणी भीमदादा असणारे उठले आणि आपलं खांद्यावर उपरण टाकलं, गंगेवरती गेले. व त्या ठिकाणी त्यांनी केस धुवून असणार चांगलं स्वच्छ स्नान केलं, हातपाय घासले, दगडाने निवांत 9 वाजता आंघोळ केली. आणि मग असणार ते उपरण धोतर वाळून खांद्यावर टाकून 10, 10:30 वाजता भीमदादा असणारे त्या ठिकाणी गंगेवरून इकडे निघाले. कुंकड घराकडे येतात आणि मग धर्मदादाकडे पाहता धर्मराजे की अरे भीमा, अजून तू इथं तर 10:30 वाजले. त्यावेळेस भीमदादा म्हणतो, तुमचं काम झालं का? स्वयंपाक झाला का? म्हणले हो. म्हणे यज्ञ झाला? म्हणजे यज्ञही झाला. बसा म्हणे पंक्ती बसवल्या. वाढा म्हणे ताटही वाढवली. तिथं काय आजच्या दिवस काम होत होतं महाराज, ताटही वाढले. हो, ताटही वाढल्यानंतर बसा म्हणे सगळे पंक्तीला. सर्वजण बसले आणि मग असणार त्या ठिकाणी धर्मदादा म्हणतात, हे सगळं तू आम्हाला सांगितलं, देव कुठे आहे? तुला सांगितलं होतं देव आणायचा, म्हणजे आता घेऊन येतो. भीमदादा वाड्यातून असे बाहेर जातात, आकाशाकडे पाहतात, आपल्या हातातली गदा गर 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 गदा फिरवतात, उंच आकाशामध्ये गदा सोडतात. इतकी उंच जाते मायबाप गदा डोळ्याला सुद्धा दिसत नाही, एवढी उंच गदा जाते. आणि आता पहा, वरी गेलेली गदा जाताना ती असणारी जड भाग वरती होता आणि मूठ असणारी खालून होती. आता गदा खाली येताना उलटी झाली. जड भाग होता तो खालून आणि मुठीचा भाग वरून, अशी उलटी गदा खाली येत होती. भीमदादाने पाहिलं, गदा खाली येते, गदेच्या बरोबर सरळ खाली गेला आणि हात जोडले आणि हात जोडून असणारी देवाला त्या ठिकाणी आराधना केली. देवा, तुला जेवणाकरता बोलवतोय, लवकर ये. ती गदा आता माझ्या डोक्यात पडणार आहे, वाचवणार असतं ते वाचवण्याच्या गदेने मी मरणार. इतकी भक्ती होती महाराज, इतका विश्वास होता. आणि मग असणार ती गदा जवळ येऊन डोक्यात पडणार. देवानी वरच्यावरती गदा धरली आणि गदा धरल्याबरोबर देव म्हणतो, भीम्या असं नाही म्हटले मायबाप. अरे भगवान परमात्मा भीमा, अशी तू असणार देवाला कुठं बोलवण्याची पद्धत आहे का? ही काय निमंत्रण देण्याची पद्धत आहे का? हा, जेवायला बोलवताना असणार मध्ये जेवायला, ही काय जेवण बोलवायची पद्धत आहे? अरे आमंत्रण द्यायचं असणार घरी आलं पाहिजे, घरी यायचं, त्यांना पत्रिका द्यायची, तो चहा पाणी घेऊन यायची पद्धत असते. तू डायरेक्ट दारात तिथून गदा फेकतो, मेला असताना म्हणजे मला माहिती देवा तू आम्हाला मरून देणार, इतका विश्वास देवावर होता. म्हणून हे पाची पांडवाचं उदाहरण जगद्गुरु तुकोबाराय देतात की अरे जीवनामध्ये किती दुःख येऊ द्या, देवाचं भजन ज्यांनी बंद केलं नाही ते पाची पांडव पहा. दुसरा एक भक्त आहे, त्याचं नाव प्रल्हाद अभंगाचं दुसरं चरण.